नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। महाशिवरात्र निमित्त मी आज करणार आहे फोडणीचा भगर भात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे 1 वाटी भगर मी घेतलेला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा। हा बघा, आता मी हा भगर चांगला भाजून घेत आहे। एकदम चांगला असा भाजून घ्यायचा। हा फोडणीचा भात घट्ट दह्याबरोबर, ताकाबरोबर एकदम चांगला टेस्टी लागतो। भगर आता चांगला भाजलेला आहे, ताटामध्ये आता काढून घ्यायचा। हा बघा, हा सर्व साहित्य घेतलेला आहे। 1 वाटी भगर, अर्धा वाटी जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा साखर, पाव वाटी घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे। हा सर्व साहित्य मी येथे घेतलेला आहे। हा बघा, महाशिवरात्री स्पेशल फोडणीचा भगर भात। हा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे। आता त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। त्यामध्ये आता पूर्ण असे हा घुंगरू शेंगदाणे घेतलेला घालायचा, चांगला परतून घ्यायचा। आता या फोडणीमध्ये 2 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायचा, मग तो घालायचा। हा बघा, आता मी घातला आहे, चांगला परतायचा। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा प्रथम। हा पाणी मी गरम करून घेतला आहे। हा बघा, आता दुसऱ्या वेळेस पण 1 ग्लास पाणी घालायचा, म्हणजे एकूण 2 ग्लास असा पाणी घालायचा, गरम पाणी घालायचा। याला आता चांगला उकळी येऊ द्यायचा। आता यामध्ये मीठ घालायचा, 1 चमचा मीठ मी घेतलेला आहे, तो घालत आहे। हा बघा, आता मीठ मी घातला आहे। लाल तिखट 1 चमचा घालायचा। आता जाडसर कुटून घेतलेला हा घुंगरू शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घालायचा। हा साखर 1 चमचा घेतलेला आहे, तो पण आता यामध्ये घालायचा। हा बघा, आता मी हा साखर या फोडणीमध्ये घालत आहे। हा भाजून घेतलेला भगर थंड करण्यास मी ठेवलेला आहे। या फोडणीला चांगला उकळी येऊ द्यायचा। असा हा उलटण्याने, झारीने असा चांगला परतून घ्यायचा। हा बघा, आता चांगला उकळी येत आहे। चांगला उकळी आल्यानंतर आता यामध्ये हा भाजून घेतलेला भगर घालायचा। हा बघा, आता मी भगर हा घालत आहे। भगर थंड झाल्यावर मग घालायचा। हा भगर थंड झालेला आहे, आता मी घातला आहे। उलटण्याने असा चांगला परतून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला परतायचा। हा बघा, असा चांगला व्यवस्थित परतायचा। हा फोडणीचा भात आता चांगला शिजायला ठेवायचा, म्हणजे चांगला शिजवून घ्यायचा। हा बघा, हा आपला फोडणीचा भगर चांगला शिजत आहे। हा बघा, अशा प्रकारे या फोडणीच्या भातावर 2 मिनिटं प्लेट झाकून ठेवायचा। 2 मिनिटांनी काढायचा हा प्लेट। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा फोडणीचा भात शिजत आहे। अजून थोडासा शिजवून घ्यायचा आहे। हा फोडणीचा भगर भात आता येथे तयार झालेला आहे। हा बघा, एकदम दाणेदार असा हा भगर दिसत आहे। रंग छान आलेला आहे। चांगल्या प्रकारे हा फोडणीचा भात तयार झालेला आहे। हा बघा, हा फोडणीचा भगर भात गरम असतानाच त्याच्यावर थोडासा तूप घालून खाल्ला तर एकदम टेस्टी लागतो। हा भगर भात आता एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हा बघा, रंग छान आलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे हा दाणेदार भगर फोडणीचा भात तयार झालेला आहे। फोडणीचा भगरचा हा कढई आता खाली मी उतरवून घेत आहे। हा बघा, आता खाली ठेवलेला आहे।
हा फोडणीचा भगर भात एकदम दाणेदार असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एका ताटामध्ये मी थोडासा हा भगर भात काढून घेत आहे. एका वाटीमध्ये मी दूध घेतलेला आहे. 2 शेंगदाण्याचे लाडू ठेवलेला आहे. हा बघा, हा फोडणीचा भगर भात असा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. एकदम दाणेदार असा हा फोडणीचा भगर भात तयार आहे. फोडणीचा भगर भात हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.